नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पैशाचे मूल्य आणि पैशाचा असणारा जो काही चलन संख्यामान सिद्धांत आहे, हा चलन संख्यामान सिद्धांत या ठिकाणी पाहणार आहोत। प्रामुख्यानं पैशाचा जो काही शोध आहे, हा मानवानं लावलेला एक महत्त्वपूर्ण शोध म्हणून ओळखला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। कारण पैसा हा आजच्या संस्कृतीचा मूळ आधार मानला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो। जगातील प्रत्येक देशामध्ये आणि समाजामध्ये पैशाचा जो वापर आहे, हा वापर परस्परांच्या व्यवहारासाठी केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। पैशाच्या शोधामुळं अर्थव्यवस्थेचा जो विकास आहे, हा विकास वेगानं झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। वस्तुविनिमय पद्धतीमधील असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मानवानं केलेला जो काही प्रयत्न आहे, हा प्रयत्न या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानला गेलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून प्रामुख्यानं पैसा म्हणजे नेमकं काय आहे आणि प्रामुख्यानं पैशाचं मूल्य नेमकं कशा पद्धतीनं ठरतं, या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। प्रामुख्यानं वस्तू आणि सेवा यांचं मूल्य मोजण्याचं साधन म्हणून या ठिकाणी पैसा कार्य करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच की प्रामुख्याने वस्तू आणि सेवा यांचं मूल्य मोजण्याचं एक साधन म्हणून पैशाचा जो वापर आहे, हा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजेच अर्थव्यवस्थेतील वस्तूच्या किमती आपण पैशामध्ये व्यक्त करत असतो। म्हणजेच वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची जी काही शक्ती आहे, ही शक्ती पैशामध्ये असलेली आपल्याला दिसून येते। प्रामुख्यानं आपल्याला हव्या असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तू पैशाच्या मदतीनं विकत घेता येत असलेल्या आपल्याला दिसून येतात। प्रामुख्यानं पैशामध्ये जी खरेदी शक्ती किंवा जी क्रय शक्ती असते, तिला या ठिकाणी आपण पैशाचं मूल्य असं सुद्धा म्हणत असतो। ज्याप्रमाणे वस्तूला मूल्य असतं, त्याचप्रमाणे पैशाला सुद्धा मूल्य किंवा किंमत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते। वस्तूचं मूल्य पैशामध्ये व्यक्त केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्यानं यासाठी आपण एक उदाहरण पाहणार आहोत की 1 किलो गहू बरोबर 15 रुपये, या ठिकाणी गव्हाची किंमत 15 रुपये असलेली आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्यानं त्याचप्रमाणे पैशाचं मूल्य हे वस्तूमध्ये व्यक्त केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। उदाहरणार्थ 15 रुपयेला 1 किलो गहू, या ठिकाणी 15 रुपयाची किंमत 1 किलो गहू असं या ठिकाणी समजलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। समजा गव्हाची किंमत वाढली आणि ती 30 रुपये जर झाली, तर याचा अर्थ काय होतो, तर आता 15 रुपयाला अर्धा किलो गहू या ठिकाणी मिळत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच की प्रामुख्याने या ठिकाणी पैशाचं मूल्य नेमकं कशा पद्धतीनं व्यक्त केलं जातं, या संदर्भामध्ये गव्हाचं हे जे उदाहरण आहे, हे अत्यंत उपयुक्त असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। 1 किलो गव्हाची किंमत 15 रुपये आहे, म्हणजेच की या ठिकाणी गव्हाची किंमत ही 15 रुपये असलेली आपल्याला पाहावयास मिळते। आणि त्याचप्रमाणे पैशाची किंमत कशामध्ये व्यक्त केली जाते, तर पैशामध्ये व्यक्त केली जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळते। उदाहरणार्थ 15 रुपये बरोबर 1 किलो गहू, या ठिकाणी 15 रुपयाची जी किंमत आहे, ही 1 किलो गहू आहे असा याचा अर्थ असलेला आपल्याला दिसून येतो। समजा गव्हाची किंमत वाढली आणि ती 30 रुपये झाली, तर याचा अर्थ काय होतो, तर 15 रुपयाला आपणाला अर्धा किलोच गहू मिळेल। म्हणजेच प्रामुख्यानं पैशाचं मूल्य हे वस्तूच्या किमतीवरती अवलंबून असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। आपल्या या उदाहरणामध्ये प्रामुख्यानं गव्हाची किंमत जर वाढली, तर पैशाचं मूल्य काय झालेलं आहे, कमी झालेलं आपल्याला दिसून येतं। वस्तूची किंमत बदलली की पैशाचं मूल्य सुद्धा बदलत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। वस्तूची किंमत जर कमी झाली, तर पैशाचं मूल्य वाढतं आणि वस्तूची किंमत जर वाढली, तर पैशाचं मूल्य सुद्धा काय होतं, कमी होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। म्हणजेच पैशाचं मूल्य वस्तूच्या किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। म्हणजेच की प्रामुख्यानं पैशाचं मूल्य नेमकं कशा पद्धतीनं व्यक्त केलं जातं, या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे। यानंतरचा यातला आपला जो पुढचा भाग आहे,
प्रामुख्यानं पैशाच्या मूल्यासंदर्भामध्ये असणारा जो काही चलन संख्यामान सिद्धांत आहे, या चलन संख्यामान सिद्धांताच्या संदर्भातील जी सविस्तर चर्चा आहे, ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं हा जो चलन संख्यामान सिद्धांत आहे, या चलन संख्यामान सिद्धांताची जी मांडणी आहे, ही मांडणी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आर्यविंग फिशर यांनी 1911 मध्ये त्यांचा द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी किंवा त्याला आपण पैशाची खरेदी शक्ती हा जो त्यांचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये केलेला आपल्याला पाहावयास मिळते. फिशर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये पैशाचा पुरवठा आणि पैशाची मागणी यांच्या समतोलाचा जो उपयोग आहे, हा उपयोग या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच प्रामुख्यानं फिशर यांनी या चलन संख्यामान सिद्धांताची जी मांडणी आहे, ही मांडणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं त्यांचा सिद्धांत नेमका काय आहे, या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण सुरुवातीला करणार आहोत. त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर इतर परिस्थिती कायम असताना पैशाचा पुरवठा दुप्पट केल्यास वस्तूची किंमत दुप्पट होते व पैशाचं मूल्य निमपट होते. या उलट परिस्थितीमध्ये पैशाचा पुरवठा जर निमपट केला तर वस्तूची किंमत निमपट होते व पैशाचं मूल्य हे दुप्पट होत असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच यावरून पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यामध्ये असणारा जो काही संबंध आहे, हा संबंध स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यामध्ये समस्वरूपाचा संबंध असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. उलट परिस्थितीमध्ये पैशाचा पुरवठा आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा जो संबंध आहे, हा संबंध आपल्याला या व्याख्येवरून दिसून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या ठिकाणी प्रामुख्यानं सिद्धांताची जर आपण चर्चा करत असताना इतर परिस्थिती कायम असताना पैशाचा पुरवठा दुप्पट केल्यास, म्हणजेच की या ठिकाणी पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यामध्ये समसंबंध कशा पद्धतीचा आहे, हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पैशाचा पुरवठा जर दुप्पट केला तर वस्तूची किंमत पातळी सुद्धा कशी होते, दुप्पट होते. मात्र या ठिकाणी पैशाचं मूल्य निमपट होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यामध्ये समस्वरूपाचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. उलट परिस्थितीमध्ये पैशाचा पुरवठा आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आपल्याला दिसून येतो. म्हणजेच की प्रामुख्यानं पैशाचा पुरवठा जर आपण निमपट केला तर वस्तूची किंमत निमपट होते आणि पैशाचं मूल्य हे दुप्पट होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं हा जो त्यांचा सिद्धांत आहे, या सिद्धांताच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून करणार आहोत. तत्पूर्वी प्रामुख्यानं सिद्धांताची असणारी जी काही गृहीत आहेत, ही गृहीत नेमकी कुठली आहेत, या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं त्यातील पहिलं गृहीत आहे पूर्ण रोजगार. प्रामुख्यानं हा जो चलन संख्यामान सिद्धांत आहे, हा चलन संख्यामान सिद्धांत मांडत असताना प्रामुख्यानं फिशर यांनी काही गृहीते विचारात घेतलेले आहेत. त्यातील पहिलं गृहीत आहे पूर्ण रोजगार. प्रामुख्यानं फिशरने चलन संख्यामान सिद्धांताची मांडणी करत असताना प्रामुख्यानं पूर्ण रोजगाराची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती या ठिकाणी गृहीत धरलेली आपल्याला दिसून येते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धेच्या परिस्थितीमुळं पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण होते आणि या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होतं, असं त्यांनी या ठिकाणी गृहीत धरलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं दुसरं गृहीत आपल्याला सांगता येतं पैशाला मागणी कायम असते. प्रामुख्यानं फिशरचे जे समीकरण आहे, पुढं आपण त्या समीकरणाच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा करणार आहोत. परंतु त्या समीकरणामध्ये असणारा जो पैसा आहे किंवा त्याला मनी असं त्यानं म्हटलेलं आहे, प्रामुख्यानं हा पैशाची असणारी जी काही मागणी आहे, ही मागणी ही कायम असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं विनिमय व्यवहाराची संख्या या ठिकाणी स्थिर असल्यामुळं पैशाची मागणी कायम राहते, असं फिशर यांनी गृहीत धरलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरं गृहीत आपल्याला सांगता येतं वस्तू विनिमयाचे प्रमाण कायम राहते. प्रामुख्यानं पैशाचा वापर न करता अर्थव्यवस्थेमध्ये काही व्यवहार वस्तूच्या माध्यमातून केले जातात. त्याला या ठिकाणी आपण वस्तू विनिमय पद्धत असं म्हणत असतो. म्हणजेच की एक वस्तू देणे आणि त्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू मिळवणे,
हा जो व्यवहार होतो त्याला या ठिकाणी वस्तू विनिमय असं म्हटलं गेलेलं आहे. आणि प्रामुख्यानं अल्प कालावधीमध्ये हा जो वस्तू विनिमयाचा प्रमाण आहे किंवा वस्तू विनिमयाचे जे व्यवहार आहेत या व्यवहारामध्ये सहजासहजी बदल होत नाही असं त्यांनी या ठिकाणी गृहीत धरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचं चौथं गृहीत आपल्याला सांगता येतं, सर्वसाधारण किंमत पातळी क्रियाशून्य घटक त्यांनी या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. फिशरच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी काही सर्वसाधारण किंमत पातळी आहे ही क्रियाशून्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच किंमत पातळीमध्ये आपण होऊन बदल घडून येत नाही. विनिमय समीकरणामध्ये इतर घटकांच्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत किंमत पातळीमध्ये बदल होणार नाही असं त्यांनी या ठिकाणी गृहीत धरलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं पाचवं गृहीत आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं, अल्प कालावधीमध्ये एकूण व्यवहाराची संख्या स्थिर किंवा कायम असते. म्हणजेच की अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे काही एकूण व्यवहार आहेत या एकूण व्यवहाराची संख्या हा एक स्वतंत्र घटक फिशर यांनी मानलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि तो पैशाची संख्या आणि विनिमय समीकरणातील इतर घटकांच्या वरती अवलंबून नसतो. देशामध्ये उपलब्ध असणारी जी काही साधन सामग्री आहे ही साधन सामग्री असेल, तांत्रिक प्रगती असेल, देशामध्ये असणारी लोकसंख्या असेल, भांडवल संचय असेल, कामगारांचं असणारं कौशल्य असेल आणि प्रामुख्यानं त्यांची असणारी जी काही कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता असेल, या घटकांच्या वरती या व्यवहाराची जी संख्या आहे ही संख्या अवलंबून असते. म्हणजेच विनिमय व्यवहाराची संख्या या सर्व घटकांच्या वरती अवलंबून असते आणि अल्प कालावधीमध्ये एकूण व्यवहाराची संख्या ही स्थिर राहते असं त्याने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं किंवा गृहीत धरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचं सहावं गृहीत आपल्याला सांगता येतं, विधिग्राह्य पैसा आणि पत पैसा यांचे असणारे जे काही प्रमाण आहे हे प्रमाण स्थिर असते. प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये असणारा जो काही विधिग्राह्य पैसा आहे या पैशाची निर्मिती देशामध्ये असणारी मध्यवर्ती बँक करत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि या पैशाच्या आधारावरतीच व्यापारी बँका काय करतात तर पत पैशाची निर्मिती करत असतात. फिशरच्या मते विधिग्राह्य पैसा आणि पत पैसा यांच्यामध्ये प्रमाणशीर संबंध असतो. म्हणून या दोन्हींचं जे प्रमाण आहे हे प्रमाण स्थिर असतं. याचा अर्थ अर्थव्यवस्थेतील विधिग्राह्य पैसा जर दुप्पट झाला तर पत पैसा सुद्धा काय होतो दुप्पट होतो. अर्थव्यवस्थेमध्ये असणारा विधिग्राह्य पैसा जर कमी झाला तर पत पैशाचं प्रमाण सुद्धा काय होतं कमी होतं. हे एक त्यांनी गृहीत या ठिकाणी विचारात घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचं सातवं गृहीत आपल्याला सांगता येतं, भ्रमणवेग स्थिर असतो. प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये असणारा पैशाचा आणि पत पैशाचा जो काही भ्रमणवेग आहे हा भ्रमणवेग स्थिर असतो. पैशाचा भ्रमणवेग म्हणजेच की प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये पैसा एका ठिकाणावरून किंवा तो व्यवहारामध्ये पैसा किती वेळा वापरला जातो त्याला या ठिकाणी आपण पैशाचा भ्रमणवेग असं म्हणत असतो. आणि प्रामुख्यानं तो पैशाच्या संख्येवरती अवलंबून असतो. आणि प्रामुख्यानं या भ्रमणवेगावरती अर्थव्यवस्थेतील किंवा समाजामध्ये असणाऱ्या रूढी परंपरा यांचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु असं जरी असलं तरी अल्प कालावधीमध्ये पैशाचा भ्रमणवेग स्थिर असतो असं त्यांनी या ठिकाणी गृहीत धरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याचं कारण असं की पैशाच्या भ्रमणवेगावरती दीर्घ कालावधीमध्ये जो परिणाम आहे हा परिणाम होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि शेवटचं गृहीत आपल्याला सांगता येतं की दीर्घकाळ. प्रामुख्यानं फिशरचा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत दीर्घ कालावधीमध्ये लागू पडतो. वरील सर्व गृहीत परिस्थिती जर आढळली तरच पैशाच्या संख्येमध्ये बदल होतो, किंमत पातळीमध्ये बदल होतो आणि सर्वसाधारण किंमत पातळी आणि पैशाची एकूण संख्या या दोन्हींच्या मध्ये प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर संबंध असतो. पैशाचं मूल्य पैशाच्या संख्येच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पैशाच्या संख्येतील बदलामुळेच पैशाचं मूल्य हे बदलत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं फिशर यांनी आपल्या सिद्धांताची मांडणी करत असताना सुरुवातीला ही जी वेगवेगळी गृहीते आहेत ही गृहीत या ठिकाणी विचारात घेतलेली आपल्याला पाहावयास मिळतात. यानंतर यातला पुढचा जो भाग आहे याकडे आपण वळणार आहोत की पैशाचं मूल्य निश्चिती नेमकी कशा पद्धतीनं होत असते. या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करत असताना प्रामुख्यानं पैशाचं मूल्य म्हणजे नेमकं काय आहे
या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी दिलेल्या ज्या व्याख्या आहेत या व्याख्या थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यातील पहिली व्याख्या आहे सेलिंगमन. प्रामुख्यानं सेलिंगमन यांनी पैशाच्या मूल्याच्या संदर्भातील व्याख्या देत असताना स्पष्ट केलेलं आहे की पैशाचं मूल्य म्हणजेच पैशाची खरेदी शक्ती असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरी व्याख्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत D.H. रॉबर्टसन. प्रामुख्याने यांनी पैशाची जी व्याख्या आहे ही व्याख्या देत असताना स्पष्ट केलेली की पैशाच्या एका परिमाणाच्या मोबदल्यात आपणास जेवढ्या वस्तू खरेदी करता येतात तेवढं पैशाचं मूल्य असतं असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं फिशर यांनी स्पष्ट केलेलं आहे की पैशाचं मूल्य पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा या दोन घटकांच्या वरती अवलंबून असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पैशाची मागणी विनिमयाच्या हेतून केली जाते. अल्प कालावधीमध्ये विनिमयाचे व्यवहार स्थिर असतील तर पैशाचं मूल्य पैशाच्या पुरवठ्यावरती अवलंबून असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं अशा पद्धतीनं त्यांनी हे जे काही पैशाच्या मूल्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या किंवा पैशाचं मूल्य म्हणजे काय आणि फिशरचं असणारं मत या ठिकाणी आपण विचारात घेतलेलं आहे. प्रामुख्यानं सिद्धांताचं विधान नेमकं काय आहे याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत आणि प्रामुख्यानं फिशरचं असणारं जे विनिमय समीकरण आहे या समीकरणाच्या बाबतची चर्चा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. प्रामुख्यानं इतर परिस्थिती कायम असताना चलनाच्या संख्येत होणाऱ्या प्रत्येक बदलामुळं किमतीत प्रत्यक्षपणे आणि प्रमाणशीर बदल होतो असं फिशर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच की इतर घटक जर स्थिर असतील तर पैशाचं मूल्य, पैशाचा पुरवठा आणि किंमत पाती यांच्यात प्रमाणशीर स्वरूपाचा जो संबंध आहे हा संबंध असतो. म्हणजेच पैशाचा पुरवठा जर दुप्पट झाला तर वस्तूची किंमत दुप्पट होते आणि पैशाचं मूल्य निंपट होतं. या उलट पैशाचा पुरवठा निंपट केल्यास वस्तूची किंमत निंपट होते आणि पैशाचं मूल्य दुप्पट होतं. यावरून पैशाचा पुरवठा आणि पैशाचं मूल्य यांच्यात व्यस्त स्वरूपाचा संबंध असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पैशाचं मूल्य पैशाच्या पुरवठ्यावरती कशा पद्धतीनं अवलंबून असतं हे फिशर यांनी समीकरणाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये हे जे समीकरण दिलेलं आहे ते समीकरण असं आहे P बरोबर mv अधिक m1v1 डिवायडेड T. म्हणजेच की प्रामुख्यानं हे जे त्यांचं समीकरण आहे या समीकरणाच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा करत असताना समीकरणामध्ये P बरोबर सर्वसाधारण किंमत पातळी दिलेली आहे, m बरोबर एकूण पैशाची संख्या दिलेली आहे, v बरोबर पैशाचा भ्रमणवेग दिलेला आहे, m1 हा एकूण पत पैसा दर्शवतो, v1 हे पत पैशाचा भ्रमणवेग दर्शवत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि सगळ्यात शेवटी जे टी आलेलं आहे ते अर्थव्यवस्थेतील एकूण व्यवहाराची असणारी जी संख्या आहे ही संख्या या ठिकाणी दर्शवत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने फिशरचं विनिमय समीकरण काय स्पष्ट करतं तर इतर परिस्थिती कायम असताना चलनाच्या संख्येत होणाऱ्या प्रत्येक बदलामुळं किमतीत प्रत्यक्षपणे आणि प्रमाणशीर बदल नेमके कशा पद्धतीनं होतात या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या समीकरणाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यासाठी आपण पैशाचा असणारा जो काही भ्रमणवेग आहे हा पैशाचा भ्रमणवेग नेमका कशा पद्धतीचा असतो याबाबतची जी चर्चा आहे ही चर्चा सुरुवातीला करणार आहोत आणि पुढे जाऊन प्रामुख्यानं या समीकरणाच्या माध्यमातून पैशाचं मूल्य नेमकं कशा पद्धतीनं बदलतं याबाबतची चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. प्रामुख्यानं एका विशिष्ट वेळी चलन किंवा नोटा जेवढ्या वेळा हस्तांतरित होतात किंवा त्या चलनामध्ये वापरल्या जातात तेवढ्या वस्तू खरेदी करण्याचं कार्य त्या पैशानं केलेलं असतं असं आपण म्हणत असतो. पैशाच्या या क्षमतेलाच आपण पैशाचा भ्रमणवेग असं म्हणत असतो. आपल्याला उदाहरणे घेता येतं. समजा 10 रुपये एकदा जर वापरले तर ते फक्त 10 रुपयाची वस्तू खरेदी करण्याचंच कार्य करतात. परंतु हेच जर 10 रुपये देवघेवीच्या व्यवहारामध्ये जर 10 वेळा वापरले तर ते 100 रुपयाचं काम किंवा कार्य करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की पैशाचं मूल्य पैशाच्या पुरवठ्यावरती अवलंबून असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं.
पैशाचं मूल्य वस्तूच्या किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून आपण या ठिकाणी पी ची किंमत काढणार आहोत. आपल्या समीकरणामध्ये आपण मागे जे समीकरण पाहिलेलं आहे, पी बरोबर एम व्ही प्लस M1V1 डिवायडेड टी, या समीकरणामध्ये जर आपण किमती घातल्या तर प्रामुख्यानं आपल्याला पी ची किंमत या ठिकाणी काढायची आहे. या ठिकाणी एम म्हणजेच की एकूण पैशाची संख्या 100 आहे. व्ही पैशाचा भ्रमणवेग हा 5 असलेला आपल्याला म्हणजेच की तो 5 वेळा या ठिकाणी काय होतो व्यवहारामध्ये वापरला जातो. M1 म्हणजेच की एकूण पत पैसा हा या ठिकाणी 100 दिलेला आहे. V1 पत पैशाचा भ्रमणवेग हा 5 दिलेला आहे आणि एकूण व्यवहाराची संख्या सुद्धा या ठिकाणी काय दिलेली आहे 100 दिलेला आपल्याला पाहावयास मिळते. आपण हे ज्या सगळ्या किमती आहेत त्या सगळ्या किमती आपल्या जे समीकरण आहे P बरोबर MV प्लस M1V1 डिवायडेड T या समीकरणामध्ये घालणार आहोत. आपण हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये जर किमती घातल्या तर P बरोबर 100 गुणिले 5 अधिक 100 गुणिले 5 भागिले 100 हे समीकरण जर आपण सोडवलं तर आपल्या लक्षात येते की प्रामुख्याने P बरोबर किती येणार आहे, म्हणजेच की या ठिकाणी आपलं जे काही पैशाचं मूल्य आहे हे मूल्य नेमकं किती येणार आहे. या ठिकाणी P बरोबर 500 अधिक 500 भागिले 100, P बरोबर या ठिकाणी 1000 भागिले 100 या समीकरणामध्ये P ची किंमत काढत असताना प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर P बरोबर किती आलेला आहे 10 आलेला आहे. म्हणजेच की फिशरच्या मते पैशाचा पुरवठा जर दुप्पट केला तर वस्तूची किंमत दुप्पट होते आणि पैशाचं मूल्य निंपट होतं. अल्प कालावधीमध्ये V आणि V1 आणि T हे स्थिर असतात. म्हणून M आणि M1 ची जी काही किंमत आहे ही किंमत जर आपण दुप्पट केली तर वस्तूची किंमत सुद्धा दुप्पट होते. वरील जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये किमती जर बदलल्या तर P चं मूल्य नेमकं कसं बदलतं हे सविस्तर या ठिकाणी आपण प्रामुख्यानं या ठिकाणी जी काही सर्वसाधारण किंमत पाती आहे ही किंमत पाती या ठिकाणी आपण काढणार आहोत. ही किंमत पाती काढत असताना आपण M मध्ये बदल केलेला आहे, म्हणजेच की एकूण पैशाची संख्या आपण दुप्पट केलेली आहे, ती 200 केलेली आहे. पैशाचा भ्रमणवेग स्थिर आहे, तो 5 एवढाच ठेवलेला आहे. प्रामुख्यानं एकूण पैशाची संख्या वाढल्यामुळे एकूण पत पैशाचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. ते पूर्वीच्या समीकरणातील उदाहरणाच्या दुप्पट झालेला आपल्याला दिसून येतं आणि पत पैशाचा भ्रमणवेग हा स्थिर राहिलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि एकूण व्यवहाराची संख्या सुद्धा कशी आहे स्थिर असलेला आपल्याला दिसून येते. हे जे आपलं समीकरण होतं P बरोबर MV प्लस M1V1 डिवायडेड T या समीकरणामध्ये जर या किमती घातल्या तर प्रामुख्याने P बरोबर 200 गुणिले 5 अधिक 200 गुणिले 5 भागिले 100 हे जर समीकरण आपण सोडवलं तर या ठिकाणी P ची जी काही किंमत आहे ही किंमत किती आलेली आहे 20 आलेली आहे. म्हणजेच की पैशाचा पुरवठा M आणि M1 ची किंमत 100 रुपये घेतली त्यावेळेला वस्तूची किंमत 10 रुपये आली आणि पैशाचं मूल्य 10 रुपये आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आपण M आणि M1 ची किंमत जर दुप्पट केली म्हणजेच ती 200 रुपये केली त्यावेळी वस्तूची किंमत ही 20 रुपये आलेली आपल्याला पाहावयास मिळते. 20 रुपये आलेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि पैशाचं मूल्य सुद्धा 20 रुपयेच आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की यावरून पैशाचा पुरवठा दुप्पट केल्यास वस्तूची किंमत दुप्पट होते आणि पैशाचं मूल्य हे निंपट होतं हे सिद्ध होत असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण फिशरच्या सिद्धांतावरती केले गेलेल्या ज्या काही टीका आहेत या टीका नेमक्या कुठल्या आहेत या संदर्भातील जी सविस्तर चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यातील पहिली टीका आपल्याला सांगता येते फिशरचा सिद्धांत गणितीय सत्य. प्रामुख्याने फिशरने आपल्या सिद्धांतामध्ये पैशाचं मूल्य पैशाच्या पुरवठ्यावरती अवलंबून असतं हे स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून MV आणि PT हे जे समीकरण आहे हे समीकरण मांडलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या ठिकाणी MV पैशाचा पुरवठा आणि PT ही पैशाची मागणी विचारात घेतलेली आपल्याला दिसून येते.
टीकाकारांच्या मते पैशाचा पुरवठा, पैशाची मागणी या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना फिशरच्या अगोदर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. फिशरनं फक्त गणिती स्वरूपामध्ये त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणून फिशरचा सिद्धांत एक गणितीय सत्य असलेला आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपाची टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. दुसरी टीका आपल्याला सांगता येते, व्यापार चक्राचे योग्य विश्लेषण नाही. प्रामुख्यानं सिद्धांतामध्ये फिशरनं तेजी मंदी या व्यापार चक्राच्या दोन अवस्था आहेत. तर प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती निर्माण झाली तर ती कशा पद्धतीने नियंत्रित करायची आणि पैशाचा पुरवठा कमी केला तर प्रामुख्याने किमती कमी होतील, तेजीची परिस्थिती नियंत्रित होईल. परंतु मंदीची परिस्थिती जर निर्माण झाली तर फिशरच्या सिद्धांताप्रमाणे पैशाचा पुरवठा वाढून सुद्धा मंदीची परिस्थिती नियंत्रित होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने नेमक्या कुठल्या मार्गाचा अवलंब करायचा याचं विश्लेषण फिशर यांनी केलेलं नाही. अशा स्वरूपाची टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आहे. म्हणजेच की फक्त तेजीच्या कालावधीमध्येच प्रामुख्यानं फिशरचा सिद्धांत योग्य ठरतो, मंदीच्या कालावधीमध्ये किंवा मंदीचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून फिशरचा सिद्धांत योग्य ठरत नाही, अशी टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची तिसरी टीका आपल्याला सांगता येते, चलनी घटकांना अवास्तव महत्त्व. फिशरने आपल्या सिद्धांतामध्ये पैशाचं मूल्य, पैशाचा पुरवठा या घटकांना अवास्तव स्वरूपाचं जे महत्त्व आहे हे महत्त्व दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरची जी चौथी टीका आहे, ही चौथी टीका आपल्याला सांगता येते, प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर संबंध नाही. केन्सच्या मते प्रामुख्यानं पैशाच्या पुरवठ्यामध्ये जर बदल झाला तर किंमत पातळीमध्ये बदल होईपर्यंत व्याजदर, उत्पादन, उत्पन्न, गुंतवणूक, मागणी इत्यादी घटकामध्ये बदल होतो. म्हणून पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यामध्ये प्रमाणशीर बदल होईलच असं नाही. म्हणजेच की प्रामुख्यानं प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर संबंध असत नाही, अशी टीका केन्स यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची पाचवी टीका आपल्याला सांगता येते, पैशाच्या मागणीचे विश्लेषण नाही. प्रामुख्यानं फिशरने आपल्या सिद्धांतामध्ये पैशाची मागणी स्थिर मानून विश्लेषण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून पैशाच्या मागणीसारखा महत्त्वाचा घटक त्यांनी दुर्लक्षित केल्याची टीका त्यांच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची सहावी टीका आपल्याला सांगता येते, यमच्या प्रमाणामध्ये M1 मध्ये बदल होत नाही. फिशरच्या मते यम हा विधिग्राह्य चलन आणि M1 हे पतचलन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं हे एकाच प्रमाणामध्ये बदलतात असं त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. टीकाकारांच्या मते यमची निर्मिती मध्यवर्ती बँक करते. आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून किती पैशाची गरज आहे यावरती यम अवलंबून असतो, तर M1ची निर्मिती ही व्यापारी बँका करत असतात. कर्जाला मागणी किती आहे यावरती M1 अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून यमच्या प्रमाणामध्ये M1 मध्ये बदल होऊ शकत नाही, अशी टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची सातवी टीका आपल्याला सांगता येते, V आणि V1 अल्प कालावधीमध्ये बदलतात. प्रामुख्यानं पैशाची गती तेजी मंदीच्या परिस्थितीवरती अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येते. फिशरच्या मते हे सर्व घटक अल्प कालावधीमध्ये स्थिर असतात. टीकाकारांच्या मते वरील सर्व घटक अल्प कालावधीमध्ये बदलतात, म्हणून V1 आणि V1 अल्प कालावधीमध्ये बदलतात अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. आठवी टीका आपल्याला सांगता येते, T हा अल्प कालावधीमध्ये बदलतो. फिशरच्या मते खरेदी विक्री व्यवहारांची संख्या प्रामुख्यानं देशातील लोकसंख्या, हवामान या घटकांच्या वरती अवलंबून असते आणि हे सर्व घटक अल्प कालावधीमध्ये स्थिर असतात
असं फिशर यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र टीकाकारांच्या मते हे सर्व घटक अल्प कालावधीमध्ये बदलतात, म्हणून टी हा घटक अल्प कालावधीमध्ये बदलत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरची 9वी टीका आपल्याला सांगता येते, व्याजदराचा उल्लेख नाही. फिशरने आपल्या सिद्धांतामध्ये व्याजदर हा जो काही घटक आहे हा घटक विचारात घेतलेला नाही, परंतु व्याजदराचा जो परिणाम आहे हा परिणाम वस्तूच्या मूल्यावरती होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने फिशरने व्याजदराचा उल्लेख केलेला नाही अशी टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला दिसून येते. 10वी टीका आपल्याला सांगता येते, पैशाच्या कार्यावरती टीका. फिशरने आपल्या सिद्धांतामध्ये पैसा फक्त विनिमय माध्यमाचंच कार्य करतो असं गृहीत धरलेलं आहे, परंतु टीकाकारांच्या मते पैसा विनिमय माध्यमांच्या बरोबरच मूल्य संचयाचं सुद्धा कार्य करत असतो, परंतु या कार्याचा विचार या ठिकाणी केला गेलेला नाही अशी टीका केली गेलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि सगळ्यात शेवटची टीका आपल्याला सांगता येते, पी घटक निष्क्रिय नसतो. फिशरने प्रामुख्याने आपल्या सिद्धांतामध्ये पी म्हणजेच की जी सर्वसाधारण किंमत पाती आहे ही निष्क्रिय असते असं मानलेलं आहे, परंतु किंमत पाती वाढल्यास सरकारचा खर्च वाढतो. खर्च भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून पैशाचा पुरवठा वाढवावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि पीचा परिणाम पैशाच्या पुरवठ्यावरती होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं फिशरच्या सिद्धांतावरती ज्या काही टीका आहेत या टीका करण्यात आलेल्या असल्या तरी तो पूर्णतः निरुपयोगी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. देशाचं चलनविषयक धोरण ठरवण्याच्या दृष्टिकोनातून किंमत वाढीचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं पैशाचं मूल्य ठरवण्यासाठी प्रामुख्यानं हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत उपयुक्त ठरत असलेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.